सबस्क्रिप्शन बेस्ड मॉडेल कसं असतं आणि त्याच्यामध्ये एक्झॅक्टली आपण काय फोकस करत असतो? सबस्क्रिप्शन बेस्ड मॉडेलमध्ये तुम्हाला एक फायदा असा असू शकतो की तुम्हाला तुमची बेअर मिनिमम रेव्हेन्यू महिन्याला किती येईल हा. हे तुम्हाला समजतं आणि त्याच्या समोर तुम्ही तुमचे खर्च मांडू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला फक्त कस्टमर अक्वायर करत जायचंय. फॉर एक्झाम्पल मेंबरशिप जे असतात ना, जिमच्या म्हणा किंवा तुम्ही कुठच्या तरी क्लबचं म्हणा, तर ऑल दॅट इज सबस्क्रिप्शन बेस्ड. तुम्ही एखादी मशीन बनवताय तर त्या मशीनचं मेंटेनन्स इज अ सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शन विल टेक केअर ऑफ युअर कॅश फ्लो. पण बऱ्याच ठिकाणी सबस्क्राईब करायला ना बऱ्याचदा आपल्याकडे प्रोडक्ट्स नसतात, तर प्रोडक्ट्स बनवावे लागतील बऱ्याचदा. पण उद्योजक काय करतात की आम्ही हे करत नाही किंवा आम्ही फक्त एवढंच करतो म्हणून त्या सबस्क्रिप्शन बिझनेसमध्ये जात नाहीत. सो आय थिंक एव्हरीबडी शुड स्टार्ट अ सबस्क्रिप्शन मॉडेल. आणि तुम्ही कोलॅबरेट करू शकता. तुम्ही जर कस्टमर क्रिएट करू शकता तर प्रोडक्ट क्रिएट करणारे तर भरपूर लोक आहेत. या प्रोडक्ट क्रिएटर्सना कस्टमर्स नसतात आणि कस्टमर्सना आपल्याला देण्यासाठी प्रोडक्ट नसतात. तर हे दोन्ही तुम्हाला मॅच करता आलं पाहिजे आणि बरेच लोक असे करतातच. सो सबस्क्रिप्शननी छोटं जरी अमाऊंट येत असेल तरी कस्टमर इज कनेक्टेड टू यू आणि त्यातनं हायर सेल येऊ शकतो. मला वाटतं प्रत्येक बिझनेसनी एक शोधायला हवं की मी एक सबस्क्रिप्शन मॉडेल काय सुरू करू शकतो. त्यामुळे मी हल्ली आता एसी पण बघितलं की एसी तुम्हाला सबस्क्रिप्शन मिळतात, लॅपटॉप सबस्क्रिप्शन मिळतात. आय थिंक एव्हरी प्रोडक्ट कॅन बी सबस्क्राईब. दॅट कॅन बी रिअली. गाडीवाले तर एवढे हुशार आहेत की लीज मॉडेलमध्ये मग ते तुम्हाला अपग्रेड करून पण देतात की आता तुम्ही ही गाडी घ्या, हा, तुमचं इन्स्टॉलमेंट फक्त एवढ्या पैशाने वाढेल. करेक्ट. आणि ती जुनी गाडी घेतात कारण त्यांना माहिती आहे आता ती जुनी गाडी आम्हाला मिळणार आहे 3 वर्षानंतर किंवा 5 वर्षानंतर किंवा 6 वर्षानंतर, डिपेंडिंग की तुम्ही कसं ट्रान्झॅक्शन बसवलं त्याच्यावर ते अवलंबून आहे. हो. पण जर ती गाडी परत घेतली जाते तर हेच गाडीवाले त्यांना नवीन मॉडेल चिपकवतात आणि सांगतात आता तुम्ही हा मॉडेल घ्या, हा लेटेस्ट आलेला आहे. सबस्क्रिप्शन बेस्ड बिझनेस मॉडेल असा एक बिझनेस असतो ज्याच्यामध्ये सर्व्हिस आपण देतोच पण ती सबस्क्राईब्ड असते. म्हणजे आपण जसं आपल्याकडे न्यूजपेपर येतो विच इज अ सबस्क्रिप्शन, आपल्याकडे घरी दूध येतं विच इज अ सबस्क्रिप्शन. तर सबस्क्रिप्शन मॉडेल हे प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये आपण देऊ शकतो. जास्तीत जास्त आपण ते ऑनलाईन आणि सर्व्हिसमध्ये देऊ शकतो, पण प्रोडक्ट बेस्ड सबस्क्रिप्शन पण देऊ शकतो. हे सबस्क्रिप्शन बेस्ड मॉडेल कसं असतं आणि त्याच्यामध्ये एक्झॅक्टली आपण काय फोकस करत असतो? सबस्क्रिप्शन बेस्ड मॉडेलमध्ये तुम्हाला एक फायदा असा असू शकतो की तुम्हाला तुमची बेअर मिनिमम रेव्हेन्यू महिन्याला किती येईल हा. हे तुम्हाला समजतं हो. आणि त्याच्या समोर तुम्ही तुमचे खर्च मांडू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला फक्त कस्टमर अक्वायर करत जायचंय. फॉर एक्झाम्पल मेंबरशिप जे असतात ना, जिमच्या म्हणा हो. किंवा तुम्ही कुठच्या तरी क्लबचं म्हणा, तर ऑल दॅट इज सबस्क्रिप्शन बेस्ड. आता महिंद्रा हॉलिडेज म्हणा तर इट इज नथिंग बट सबस्क्रिप्शन बेस्ड. आता Correct. किती मोठी झाली आहे ती कंपनी, 25 Correct. वर्ष जुनी कंपनी आहे Correct. आणि कितीतरी मोठी झाली आहे. तुमच्याकडे अमाप ताकद निर्माण होते. हो. समजा जर माझ्याकडे मला समजा क्लब सुरू करायचा असेल, एखादा क्लब ज्याच्यामध्ये स्विमिंग पूल असेल, लॉन टेनिस असेल, टेबल टेनिस असेल, व्हॉलीबॉल असेल, फुटबॉल असेल, आता एखादा असा क्लब सुरू करायचा असेल तर मला ती रिअल एस्टेट न विकता जर मला त्याच्यावर पैसे कमवायचे असतील हा. तर मी टोटल इन्व्हेस्टमेंट कॉस्ट माझी सबस्क्रिप्शनच्या मेंबरशिप म्हणजे सबस्क्रिप्शन झालं येस. त्याच्या मार्फत रिकवर करू शकतो. तर एनी बिझनेस मॉडेल जिथे तुम्हाला तुमचं कॅपिटल आणि तुमचं प्रॉफिट लोकांकडनं शेअरिंगमध्ये काढायचं असेल तर त्याला आपण सबस्क्रिप्शन करू शकतो. का, जसं की सॉफ्टवेअरमध्ये सॅस मॉडेल त्याला म्हणतो आपण, हो. सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. फॉर एक्झाम्पल शॉपिफाय नावाची एक साईट आहे, हो. तर ती तुम्हाला साधारणतः महिन्याला 2 ते 3 हजार रुपये महिन्यामध्ये तुम्हाला ती मिळू शकते. जर ती साईट तुम्ही स्वतःच्या बिझनेससाठी बनवण्यासाठी गेलात तर तुम्हाला ते 2-5 कोटीमध्ये पण नाही बनणार. 2-5 कोटी रुपये लागतील आणि तरी पण नाही बनणार. बरोबर. तर त्यांनी ती बनवली आणि लाखो लोकांकडनं ते 2 ते 3 हजार रुपये, 5 हजार रुपये तुम्ही जेवढे फंक्शनॅलिटीज निवडणार तसं तुम्हाला जास्ती पैसे द्यावे लागतील. इट इज लाईक अ मेन्यू कार्ड. फॉर एक्झाम्पल आता आपण मोबाईल फोन यूज करतो तर त्याच्यामध्ये जे स्टोरेज आहे ते स्टोरेज हमखास भरलं जातं. फ्री स्टोरेज जे आहे ना ते पहिलं संपतं आणि त्याच्यानंतर ते लोक तुमच्याकडे सबस्क्रिप्शन घेतात ॲडिशनल स्टोरेज स्पेससाठी पर मंथ. तर ते काय आहे, इट इज नथिंग बट सबस्क्रिप्शन मॉडेल. तर तुम्हाला सबस्क्रिप्शन मॉडेल या कॉन्सेप्टमध्ये तुम्ही जास्ती मार्केट क्रिएट करू शकता तुमच्या बिझनेससाठी, कारण तुम्ही सोय सुविधा देतात कस्टमर्सना शेअर्ड रेव्हेन्यूमध्ये. करेक्ट. म्हणजे तुम्ही ते शेअरमध्ये, आता ट्रेनचा आपण जे पास घेतो ते त्या ट्रेनचं सबस्क्रिप्शन मॉडेलच झालं ना, की तुम्ही तो पास घेतला आणि पण किती पण वेळा तुम्ही त्या ट्रेनमध्ये प्रवास करू शकता. प्रत्येक ट्रिपची जर तुम्हाला कॉस्ट लागत गेली ना तर ते तुम्हाला फार महाग पडेल. इव्हन टोल पास. इव्हन टोल पास सरकारने जो 3,000चा का 5,000चा काहीतरी टोल पास सुरू केलेला आहे की तुम्ही किती पण वेळा त्या टोलला क्रॉस करा
फिक्स कॉस्ट आहे तुमची. जर तुमच्या ट्रिप प्रमाणे जर तुम्ही ते कॅल्क्युलेट केलं तर ते साधारणतः 12 ते 15 हजारावर जाईल. साधारणतः सबस्क्रिप्शन कॉस्ट आहे ना सर्व्हिसेसमध्ये एक 10 ते 20% मॅच होऊन जातं. म्हणजे तुमचे 80% ते 90% तुमचे पैसे वाचले जातात. करेक्ट. तर सबस्क्रिप्शन इज अ ग्रेट मॉडेल टू एस्टॅब्लिश युअर बिझनेस मॉडेल. करेक्ट. सो बरेच बिझनेसेस ना हे प्रोजेक्ट बेस असतात आणि त्याच्यामध्ये खूप अप्स अँड डाऊन्स असतात. म्हणजे एक प्रोजेक्ट असतो तोपर्यंत कॅश फ्लो असतो आणि नंतर मग एखादा गॅप येतो जेव्हा कामच नसतं. तर कॅश फ्लो मेंटेन करण्यासाठी ना एक सबस्क्रिप्शन मॉडेल बनवायला हवं. म्हणजे समजा तुम्ही एखादी मशीन बनवताय तर त्या मशीनचं मेंटेनन्स इज अ सबस्क्रिप्शन. त्यामुळे सबस्क्रिप्शन विल टेक केअर ऑफ युअर कॅश फ्लो. येस. पण बऱ्याच ठिकाणी सबस्क्राईब करायला ना बऱ्याचदा आपल्याकडे प्रोडक्ट्स नसतात तर ते प्रोडक्ट्स बनवावे लागतील बऱ्याचदा. पण उद्योजक काय करतात की आम्ही हे करत नाही किंवा आम्ही फक्त एवढंच करतो असं म्हणून त्या सबस्क्रिप्शन बिझनेसमध्ये जात नाहीत. सो आय थिंक एव्हरीबडी शुड स्टार्ट अ सबस्क्रिप्शन मॉडेल. आणि तुम्ही कोलॅबरेट करू शकता. कारण तुम्ही जर कस्टमर क्रिएट करू शकता तर प्रोडक्ट क्रिएट करणारे तर भरपूर लोक आहेत. भरपूर आहे. या प्रोडक्ट क्रिएटर्सना कस्टमर्स नसतात आणि कस्टमर्सना आपल्याला देण्यासाठी प्रोडक्ट नसतात. तर हे दोन्ही तुम्हाला मॅच करता आलं पाहिजे आणि बरेच लोक असे करतातच. करेक्ट. सबस्क्रिप्शन इज अ ग्रेट मॉडेल. फॉर एक्झाम्पल समजा जर मी म्युझिक प्रोड्युसर आहे तर मी आता कुठे माझं गाणं विकायला जाणार. तर मी स्पॉटिफायवर जर गेलो तर मी स्पॉटिफायवर ते गाणं टाकलं तर स्पॉटिफायचे जे सबस्क्रायबर असतात ते गाणं ऐकतात आणि जेवढी लोक ऐकतील तेवढी मला रॉयल्टी मिळते. तर मला ॲडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंगची कॉस्ट किती? 0. मला रेव्हेन्यू शेअर मिळतं. स्पॉटिफायला त्यांचा रेव्हेन्यू शेअर मिळतं. ते खुश, मी खुश आणि ऐकणारा ऑलमोस्ट फ्री ऑफ कॉस्टच्या कॉस्टला तो ऐकतो. करेक्ट. आणि तिथे पण स्कीम्स आहेत. म्हणजे बरेच असे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत कॉन्टेंट बेस्ड, एंटरटेनमेंट कॉन्टेंट बेस्ड प्लॅटफॉर्म. फॉर एक्झाम्पल यूट्यूब. तर यूट्यूबवर तुम्हाला कॉन्टेंट टोटली फ्री आहे. पण पे कोण करतं? ॲडव्हर्टायझर. तर जो ॲडव्हर्टायझर पैसे देतो त्या ॲडव्हर्टायझिंगच्या पैशामधनं यूट्यूब 45% ठेवते आणि जो कॉन्टेंटचा मालक असतो त्याला ते 55% देतात रेव्हेन्यू शेअर. आणि जो ऑडियन्स असतो तो फ्रीमध्ये पाहतो. समजा कोणाला ॲडव्हर्टाइजमेंट नाही पाहायचं असेल तर तो यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्रिप्शन कॉस्ट पे करतो. फॉर एक्झाम्पल मी 600 रुपये महिन्याला देतो. म्हणजे वार्षिक झाले 7,200 रुपये. तर मी जे कॉन्टेंट पाहतो त्याच्यावर मला जाहिरात नाही दिसणार. पण ज्याचं कॉन्टेंट मी पाहतोय त्या व्यक्तीला त्याच्या सबस्क्रिप्शनच्या कॉस्टमधनं अमुक पैसे त्या कॉन्टेंटच्या ओनरला देतं यूट्यूब. बरोबर. म्हणजे असा हा बिझनेस मॉडेल आहे. किती इंटेलिजंट बिझनेस मॉडेल आहे तुम्ही बघा. सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म जर कॉन्टेंटचा कुठचा असेल पूर्ण दुनियामध्ये तर दॅट इज यूट्यूब. करेक्ट. फ्रीमियम मॉडेल पण आहे आणि पेड मॉडेल पण आहे. तुम्ही निवडा तुम्हाला काय पाहिजे ते. तर अशा पद्धतीने जर आपण काहीतरी बिझनेस मॉडेल जर करू शकलो तर अतिउत्तम. आता गाड्यांच्या कंपनीजमध्ये लिझिंग मॉडेल सुरू झालेलं आहे. तर त्या लिझिंग मॉडेलमध्ये तुम्हाला पूर्ण हप्ता भरायची गरजच नाही. सबस्क्रायबर्स म्हणतात त्याला, सबस्क्रिप्शनच म्हणतात. आणि जर तुम्ही अमुक पैसे भरले तर तुमचा EMI जो असतो ना तो 40% पासून ते 60% पर्यंतचा असतो. म्हणजे जर मी विदाउट लीज मॉडेलचं जर गाडी घेतलं तर माझा इन्स्टॉलमेंट समजा कदाचित असेल 1 लाख रुपये. पण जर मी लीज मॉडेलमध्ये गेलो तर त्याची बायबॅक व्हॅल्यू ठरवली जाते आणि मला फक्त दुसऱ्या कॉस्टचीच EMI द्यावी लागते. तर दॅट EMI 1 लाखाची EMI मला 40 ते 60 हजारात बसते. तर मला आउटफ्लो माझा कमी असतो. नंतर गाडी विकायची झंझट माझी नसते आणि मला ते परवडतं. आय कॅन टेक अ बेटर ब्रँड ॲट द सेम EMI जे मी भरले असते कुठच्या तरी गाडीसाठी. आणि ज्याची रिसेल व्हॅल्यू ऑलरेडी फिक्स्ड असते. ज्याची रिसेल व्हॅल्यू फिक्स्ड आहे. तर कॅश फ्लो मॅनेजमेंट तुमच्या सबस्क्रिप्शन मॉडेलमध्ये तगडा होतो. आणि उद्योजकांना एक लक्षात ठेवलं पाहिजे, ज्या बिझनेसमध्ये तुम्ही सबस्क्रिप्शन मॉडेल क्रिएट करता ना त्या बिझनेसला सगळ्यात जास्ती व्हॅल्युएशन मिळेल. कारण तुम्हाला तुमची रेव्हेन्यू माहिती आहे की महिन्याला मला किमान एवढे पैसे तरी येतीलच. आणि भरपूर लोक असे असतात जे त्यांच्या सबस्क्राईब रेव्हेन्यूमध्ये प्रॉफिट क्रिएट करतात. म्हणजे मला जर फिक्स्ड रेव्हेन्यू जर 100 रुपयाची येत असेल तर मी माझी ऑपरेशन्स कॉस्ट 80 रुपयामध्ये मॅनेज करतो. शाळा बघा तुम्ही, स्कूल, एक कस्टमर किंवा एक स्टुडंट जेव्हा ज्युनियर KG मध्ये जॉईन करतो तेव्हा तो 10वी पर्यंत त्या शाळेत असतो. हल्ली तर शाळा 12वी पर्यंत झालेले आहेत आणि अनेक हुशार संस्थांनी ते ग्रॅज्युएशन पर्यंत नेले. KG to PG म्हणतात. आता KG to PG. आता परत परवाच्या दिवशी मी एका शाळेच्या कार्यक्रमात गेलेलो, एका एज्युकेशनल कॉम्प्लेक्सच्या कार्यक्रमात गेलेलो. त्या संस्थेमध्ये 8,000 विद्यार्थी आहेत आणि ज्युनियर KG पासून ते पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत सगळे करिअर्स तिकडे अवेलेबल आहेत. 33 करिअर्स आहेत. मला असं वाटतं मेडिकल सोडून त्यांच्याकडे फार्मसी आहे, इंजिनिअरिंग आहे, मॅनेजमेंट आहे,
सगळे करिअर त्यांच्याकडे अवेलेबल होते. म्हणजे त्या कस्टमरला, त्या बिझनेसला आपण म्हणतो सबस्क्रिप्शन मॉडेल. तुम्ही एकदा एनरोलमेंट करा त्या शाळेमध्ये आणि डायरेक्ट फार्मसिस्ट बनून बाहेर पडा किंवा MBA बनून बाहेर पडा किंवा इंजिनियर बनून बाहेर पडा एकाच लोकेशनवर. द ताकद इज अनइमॅजिनेबल. आणि तुमच्याकडे जो फिक्स्ड रेव्हेन्यू येतो ना, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं एक्सपान्शन सुद्धा प्लॅन करू शकता. भरपूर असे शाळेचे मालक आहेत ज्यांनी चेन ऑफ स्कूल सुरू केलेले आहेत फक्त त्या सबस्क्रिप्शनच्या ताकदीच्या आधारे. आणि एकदा तुमची रेव्हेन्यू फिक्स झाली ना की नंतर तुम्हाला फक्त तुमचं ऑपरेटिंग कॉस्ट मॅनेज करायचा असतो आणि तो कसा कमी करायचा त्याच्यावर गणित मांडायचं असतं. करेक्ट. तुम्हाला व्हॉल्यूम मिळतो, एक फिक्स्ड व्हॉल्यूम मिळतो. आणि हा मला वाटतं जसं आपण गाड्यांबद्दल म्हणालो की रिअल प्रोडक्ट्समध्ये आपण सबस्क्रिप्शन करू शकतो, तसं सर्व्हिसेसमध्ये तर खूपच इझी आहे. जसं आम्ही आता ग्राफोलॉजी करतो तर आम्ही रिक्रुटमेंटसाठी सबस्क्रिप्शन मॉडेल बनवलेलं, त्याला रिटेनर मॉडेल पण म्हणतो आपण. ओके. की एव्हरी मंथ यू पे दिस सबस्क्रिप्शन अँड आय एम अवेलेबल फॉर 4 अपॉइंटमेंट्स ऑन झूम. कधी 4 होतात, कधी 2 होतात, कधी 3 होतात, कधी एकही होत नाही. पण त्याच्यामुळे एक कस्टमर आपल्या टचमध्ये राहतो आणि त्याच्यामुळे मोठं प्रोडक्ट येऊ शकतं. म्हणजे ॲज सिम्पल ॲज सगळ्यात जुनं मला वाटतं सबस्क्रिप्शन आहे ना, आपल्याला घरी पूजेसाठी जी फुलं येतात घरी रोज सकाळी, दॅट इज द बेस्ट सबस्क्रिप्शन मॉडेल. आणि घरात जेव्हा आपल्याला जास्त फुलं लागतात आपण त्याच फुलवाल्याकडनं घेतो. सो सबस्क्रिप्शननी छोटं जरी अमाऊंट येत असेल तरी कस्टमर इज कनेक्टेड टू यू आणि त्यातनं हायर सेल येऊ शकतो. मला वाटतं प्रत्येक बिझनेसनी एक शोधायला हवं की मी एक सबस्क्रिप्शन मॉडेल काय सुरू करू शकतो. करेक्ट. त्यामुळे मी हल्ली आता AC पण बघितलेत की AC तुम्हाला सबस्क्रिप्शन मिळतात, लॅपटॉप सबस्क्रिप्शन मिळतात. सो आय थिंक एव्हरी प्रोडक्ट कॅन बी सबस्क्राईब्ड, यु नो, दॅट कॅन बी रिअली. गाडीवाले तर एवढे हुशार आहेत की लीज मॉडेलमध्ये मग ते तुम्हाला अपग्रेड करून पण देतात की आता तुम्ही ही गाडी घ्या, तुमचं इन्स्टॉलमेंट फक्त एवढ्या पैशाने वाढेल. आणि ती जुनी गाडी घेतात कारण त्यांना माहिती आहे आता ती जुनी गाडी आम्हाला मिळणार आहे 3 वर्षानंतर किंवा 5 वर्षानंतर किंवा 6 वर्षानंतर, डिपेंडिंग की तुम्ही कसं ट्रान्झॅक्शन बसवलं त्याच्यावर ते अवलंबून आहे. पण जर ती गाडी परत घेतली जाते तर हेच गाडीवाले त्यांना नवीन मॉडेल चिपकवतात आणि सांगतात आता तुम्ही हा मॉडेल घ्या, हा लेटेस्ट आलेला आहे. तर तुमचा कस्टमर फिक्स झाला. तुम्हाला कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट जी आहे ना ती लागत नाही. ज्या बिझनेसमध्ये कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट लागत नाही त्याच्यासारखा सुंदर बिझनेस नाही. डायरेक्ट प्रॉफिट वाढतो. आणि जे तुम्ही नवीन कस्टमर जोडत जाताय दॅट इज ॲडिशनल रेव्हेन्यू, दॅट इज ॲडिशनल प्रॉफिट. म्हणजे सबस्क्रिप्शन बिझनेस सारखा सुरेख बिझनेस मॉडेल नाही असू शकत. करेक्ट. तर तुम्ही ते खरोखर गणित करा की तुम्ही कुठच्या कॅटेगरीत येतात. आणि जर तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये बसत नसतील तर तुम्ही हे गणित करा की कसं बसू शकतो आणि ते तुम्ही सुरू करा. मेकअपवाले सबस्क्रिप्शनवर देतात, परफ्यूमवाले सबस्क्रिप्शनवर देतात. म्हणजे असे कितीतरी बिझनेस मॉडेल्स आहेत जे सबस्क्रिप्शनवर कन्वर्ट झालेले आहेत. इव्हन आर्टिफॅक्ट्स हल्ली सबस्क्रिप्शनवर मिळतात. हो, तुमचे स्वतःहून येतात ते आणि दर महिन्याला तुमचे आर्टिफॅक्ट चेंज करून जातात. म्हणजे तुमचा डेकॉर नेहमीच नवीन वाटेल. जो नातेवाईक जानेवारीमध्ये आला त्याने एक डेकॉर पाहिलं, तो फेब्रुवारीमध्ये गेला तर तो दुसरा डेकॉर पाहतो आणि लोकांना आश्चर्य होतं आणि त्यांना बरं देखील वाटतं. तुमचा मॉडेल जर चांगला असला ना तर सबस्क्रिप्शनसाठी लोक रांगेत उभे राहतात, रांगेत. आणि आय थिंक एव्हरी बिझनेस नि हा विचार करायला हवा की मी सबस्क्रिप्शन मॉडेल कसं तयार करू. इव्हन डॉक्टर्स पण सबस्क्रिप्शन कितीतरी खानावली आहेत जिथे तुम्हाला जेवण सबस्क्रिप्शन मॉडेलवर मिळतं. करेक्ट. महिन्याचे 10,000, 15,000, 5,000 जे काय असेल ते तुम्ही भरा आणि अनलिमिटेड तुम्ही. टिफिन सर्व्हिसेस सबस्क्रिप्शन मॉडेल, टिफिन सर्व्हिसेस अगेन सबस्क्रिप्शन मॉडेल. तर कितीतरी असे मॉडेल्स आहेत. म्हणजे तुमचे सप्लिमेंट्स जे येतात आज हल्ली आपण प्रोटीन पावडर, विटॅमिन, हे ते सगळं जे घेतोय ते सबस्क्रिप्शन मॉडेलवर येतात आणि त्याच्यावर त्यांची व्हॅल्युएशन मजबूत मिळते त्यांना. सो प्रत्येक बिझनेसमध्ये ना एक सबस्क्रिप्शन मॉडेल बनवणं गरजेचं आहे. कारण लोकांना वाटतं की माझा जो व्यवसाय चालू आहे तो व्यवस्थित चालू आहे, मी कशाला सबस्क्रिप्शन करू. पण सबस्क्रिप्शनमुळे काय होतं की आपले हजारो क्लायंट आपल्याशी कनेक्टेड राहतात आणि जेव्हा कस्टमर कनेक्टेड राहतो तेव्हा अपसेल होऊ शकतो किंवा तो टॉप ऑफ द माइंड राहतो आपण त्याच्या कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये. म्हणजे आपल्याकडे घरी आता मी हे पण बघितलं की पेंटिंगचं सबस्क्रिप्शन मॉडेल होतं की प्रत्येक वेळी तुमच्याकडे एक नवीन पेंटिंग येत जाईल. किंवा पेंटिंग सोडा, पेंटरचे पण सबस्क्रिप्शन मॉडेल आहेत. असे बरेच पेंटर्स आहेत आता मार्केटमध्ये जे सबस्क्रिप्शन मॉडेलवर येऊन टचअप करून जातात. अच्छा. ते तुमचं पूर्ण घर पेंट करतात. ओके. आणि मग ते सांगतात आम्हाला अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट द्या, आम्ही येऊन तुम्हाला ते टचअप करून देऊ. कुठेही जर काय पापडी बोबडी काय निघाली की ते लोक त्याला पॉलिश करतात, टचअप करतात आणि जातात. फिक्स कॉस्ट.
म्हणजे तुम्हाला प्रत्येक सर्व्हिस तुम्हाला फिक्स कॉस्टवर मिळते. करेक्ट. तुम्हाला प्लंबर सबस्क्रिप्शन मॉडेलवर असतो, करेक्ट. इलेक्ट्रिशियन सबस्क्रिप्शन मॉडेलवर असतो. म्हणजे तुम्ही कुठच्याही बिझनेसला सबस्क्रिप्शन म्हणजे काय, सायकोलॉजिकल सिक्युरिटी, की बाबा मला एवढेच द्यायचे, त्याच्यापेक्षा जास्ती नाही द्यायचे. मी इथे आलो ना तर मला एवढ्यामध्येच मिळेल सगळं काय. एक पॉप्युलर रेस्टॉरंट आहे दहिसरला हायवेवर, फार मोठं रेस्टॉरंट आहे. तर मी प्रवास करताना पाहिलं, फ्रायडे सॅटरडे संडे 570 रुपयाची बुफे. म्हणजे भरमसाठ बिझनेस करत असेल ते रेस्टॉरंट. जागा मोठी, आता एवढी जागा तुम्ही आलाकाटनी भरूच शकत नाही. एकर्स मध्ये जागा आहे त्याची. माझा मित्रच आहे, एकर्स मध्ये जागा आहे. तर त्यांनी हा फिक्स मॉडेल ठेवलेला आहे. आता तो सबस्क्रिप्शन घेत नाही, पण फ्रायडे सॅटर्डे संडेला त्यांना लोकांना माहिती आहे की मला 570 मध्ये इथे अनलिमिटेड बुफे मिळेल, तर लोक तिकडे जातात. सबस्क्रिप्शनचे त्यांनी ॲडव्हान्समध्ये पैसे नाही दिलेत, पण माइंडमध्ये तो सबस्क्राईब झालेला आहे की कुठच्याही फ्रायडे सॅटर्डे संडेला जर मी गेलो तर मला या कॉस्टमध्ये ही सर्व्हिस मिळेल. तर सबस्क्रिप्शन तुमच्या रेव्हेन्यू स्ट्रीमला मजबूती दिल्यामुळे तुम्ही तुमचं एक्सपान्शनचं प्लॅनिंग करू शकता. आणि एव्हरी सबस्क्राईब मॉडेल म्हणजे ऑफकोर्स तुम्हाला तो थ्रेशोल्ड क्रॉस केला पाहिजे, तुम्ही सक्सेसफुल झाले पाहिजेत. कारण सबस्क्रिप्शनमध्ये दुसरा धोका असा असतो की ते ट्रान्झॅक्शन झाल्यामुळे ट्रान्झॅक्शन संपलं नाही, ते ट्रान्झॅक्शन झाल्यामुळे ते ट्रान्झॅक्शन सुरू झालं. कारण बरेच असे उद्योजक असतात की एकदा विकलं ना मग त्या कस्टमरकडे आपल्याला बघायचंच नाही. करेक्ट. तसं नाहीये. इथे एकदा विकल्यानंतर तुम्हाला त्या कस्टमरला दर महिन्याला किंवा दर आठवड्याला बघायचं आहे. तर यू हॅव टू मेक शुअर दॅट तुमची सर्व्हिस किंवा तुमचं प्रोडक्ट नेहमी इम्प्रूव्ह होत चाललेलं आहे आणि त्याला ते इम्प्रूव्ह व्हर्जन मिळत राहील. नाहीतर तो तुमचं सबस्क्रिप्शन डिस्कंटिन्यू करेल आणि दुसऱ्या कुठच्या तरी उद्योजकाच्या सबस्क्रिप्शन मॉडेलमध्ये जाऊन जॉईन करेल. करेक्ट. जिमचं तसं असतं, शाळेचं तसं असतं. ज्या पेरेंट्सना टीचिंग आवडत नाही ते एका शाळेतनं काढतात आणि दुसऱ्या शाळेमध्ये ऍडमिशन घेतात. तर यू कॅन लूज बिझनेस इन सबस्क्रिप्शन मॉडेल जर तुमची सर्व्हिस किंवा तुमचं प्रोडक्ट अप टू द मार्क नसलं तर. लोकांच्या अपेक्षा मॅनेज करणंच सबस्क्रिप्शन मॉडेलचा बिझनेस आहे. सो सगळ्यात अवघड आहे सबस्क्रिप्शन रिन्यू करणं, तिथे काही परीक्षा असते, रिटेन करणं. करेक्ट. कॅश फ्लो हा एक मोठा चॅलेंज असतो, कॅश फ्लो. आणि जी फिक्स्ड कॉस्ट असते पर मंथ, म्हणजे रेंट असेल, सॅलरी असेल, बिलं असतील, तर ती कॉस्ट आहे ना, कारण इन्कम जे आहे ते व्हेरिएबल असतं पण एक्सपेन्स जो आहे ना तो फिक्स्ड आहे. तर एक फॉर्म्युला असा असू शकतो की तुमचं जेवढं मंथली फिक्स्ड कॉस्ट आहे तेवढेच सबस्क्रिप्शन घ्यायचे फक्त, बरोबर. सो यू हॅव अ कॅश फ्लो विच इज फिक्स्ड अँड यू हॅव अ एक्सपेन्स ऑल्सो विच इज फिक्स्ड. त्यामुळे एक मेट्रिक्स असतं की फिक्स्ड कॉस्ट शुड हॅव अ फिक्स्ड इन्कम. त्यामुळे सबस्क्रिप्शन किती वाढवायचं असा जर प्रश्न असेल तर माझा तर प्रोडक्ट बिझनेस आहे तर आणि माझी सर्व्हिस बिझनेस आहे, तर सबस्क्रिप्शन मॉडेल किती वाढवायचं, तर ते तेवढंच वाढवायचं जेवढं आपल्या फिक्स्ड एक्सपेन्स मॅनेज करू शकतील, राईट. सो हा एक मॉडेल असू शकतो की हाऊ टू क्रिएट सबस्क्रिप्शन इन एनी बिझनेस मॉडेल. व्हॉट डू यू थिंक? मग इट्स अ गुड आयडिया. तुमचे फिक्स कॉस्ट जर कव्हर झाले तर मग तुम्ही रिस्क घ्यायला मोकळे झाले. एक्झॅक्टली. बिझनेसच्या एक्सपान्शन करण्यासाठी हिंमत लागते. करेक्ट. हिंमत म्हणजे काय, रिस्क बर्दाश्त करण्याची सेइंग कॅपॅसिटी. सेइंग नो ऑल्सो. आणि सेइंग नो ऑल्सो. आणि रिस्क बेअर करायची कॅपॅसिटी. करेक्ट. जर तुमच्या फिक्स कॉस्टला तुमच्या सबस्क्रिप्शन मॉडेलमध्ये कव्हर करून प्रॉफिट सुटत असेल तर तुमची बिझनेस करायची हिंमत मल्टिप्लाय होते, निगोसिएशन पण वाढेल आणि तुमची नेगोसिएशन पॉवर पण वाढते. Correct. म्हणजे आणि तेच घडतं. सबस्क्रिप्शन मॉडेलला तुम्ही जर तुमची रेव्हेन्यू फिक्स केली ना की तुमच्या इतर सुविधा सुरू होतात. तुम्हाला एक्सपान्शनसाठी जर लोन पाहिजे असेल ना तर तुमच्या फिक्स्ड रेव्हेन्यू मॉडेलला बघूनच बँक लोन देते. जो नोकरदार व्यक्ती असतो ना त्याच्या पगारावर त्याला लोन मिळतं, आणि जो बिझनेसमॅन असतो ना त्याला फिक्स्ड मिनिमम रेव्हेन्यू किती येते दर महिन्याला. करेक्ट. तो पॅटर्न एस्टॅब्लिश झाला ना की बँक ठरवते की याला किती पैसे द्यायचे. म्हणजे त्याचे अनेक फायदे. इफ यू कॅन रेग्युलेट हाऊ मच मनी यू कॅन गेट. सबस्क्रिप्शन मॉडेलमध्ये ऍक्च्युली तो उद्योजक आहे ना एका फिक्स्ड नंबर ऑफ कस्टमर्सची नोकरीच करतो. करेक्ट. की मला फिक्स एवढे पैसे येणारच आहे. येस. आणि त्याच्या पुढचा बिझनेस तो फ्रीली वाढवू शकतो. आणि जसं तुम्ही म्हणालात, जर तुमच्यामध्ये हिंमत वाढली ना नेगोशिएट करायची, इफ यू कॅन नेगोशिएट टफर विथ युअर कस्टमर, देन यू आर इन अ व्हेरी सेफ प्लेस. मग तुम्ही हमखास हक्काने सांगू शकतात की हे माझं प्रोडक्ट आहे आणि ही माझी सर्व्हिस आहे. तुम्ही जर मला कोणाबरोबर कम्पेअर करत असाल तर प्रोडक्टवर करू नका, तर त्या प्रोडक्टला लागणाऱ्या सर्व्हिसेस ज्या असतात ना त्याच्यावर माझी कंपॅरिझन करा, आणि तिथे मी चांगला आहे. असं म्हणूनच तर लोक मोठा बिझनेस करतात, आणि म्हणूनच तर त्यांच्याकडे लाईन लागते. फॉर एक्झाम्पल ॲपल, या प्रोडक्टमध्ये एवढा दम आहे की आम्ही इयरली सबस्क्रायबर आहोत.
दरवर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये ते लोक एक प्रोडक्ट लॉन्च करतात आणि त्या महिन्यामध्ये सगळी लोक ज्यांच्याकडे तेवढे पैसे आहेत ते रांगेत उभे असतात त्या प्रोडक्टला घेण्यासाठी. तर दॅट इज सबकॉन्शियस सबस्क्रिप्शन जे ऍपलने सुरू केलंय. दरवर्षी लोक थांबतात आणि त्या लोकांनी ते पॅटर्न बनवलेलं आहे की सप्टेंबर महिना आला ना म्हणजे जो मोबाईल फोन एका काळाला लोक 40,000ला घ्यायचे, 30,000ला घ्यायचे, तोच मोबाईल फोन ते लोक 2 ते 2.5 लाखामध्ये घ्यायला सुरू झालेले आहेत. आणि त्यांनी त्यांची सवय एवढी बिघडवून टाकली की ते कीप ब्रिंगिंग न्यू प्रोडक्ट्स आणि यू कीप स्पेंडिंग मोर मनी. त्याच्यापेक्षा काय असू शकतं. आणि त्याच्यामुळे द मोस्ट व्हॅल्युएबल कंपनी इन द वर्ल्ड इज ॲपल. करेक्ट. तर तुम्ही विचार करा तुम्ही सफरचंद कसे बनवू शकता तुमच्या क्षेत्रात. आय थिंक आणखीन एक ना मला वाटतं प्रत्येक खरी क्रिएटिव्हिटी कुठे आहे की तुमचं जे प्रोडक्ट आहे त्याला तुम्ही एक सबस्क्रिप्शन मॉडेल कसं ॲड करू शकता. फॉर एक्झाम्पल जे झेरॉक्स मशीन्स असतात किंवा फोटो कॉपिंग मशीन आपण ज्यांना म्हणतो ते आपल्याला फ्री आणून देतात ऑफिसमध्ये आणि यू यूज द झेरॉक्स मशीन फ्री. ओनली पेपर इज चार्ज और पर प्रिंट और पर झेरॉक्स दे चार्ज. किंवा एखादी मशीन असते जे काहीतरी बनवतात. फॉर एक्झाम्पल त्याला प्लॅस्टिक थर्मल मॅन्युफॅक्चरिंग वगैरे म्हणतो आपण. तर मशीन खूप स्वस्त असते पण वर्षभराचा रॉ मटेरियल जो असतो ना दॅट इज द रिअल सबस्क्रिप्शन. म्हणजे प्रत्येक महिन्याला तुम्ही माझ्याकडनं 100 किलो माल घेऊन जाणं त्याच्यामध्ये खरं सबस्क्रिप्शन आहे. त्या प्रोडक्ट विकण्यामध्ये ती मशीन विकण्यामध्ये प्रॉफिट नाही आहे. त्या जो माल सबस्क्राईब केला त्याच्यामध्ये खरं प्रॉफिट आहे. सो अशी आयडिया मला वाटतं प्रत्येकाने करायला हवी. चेराईज नावाची आमची एक कंपनी आहे. त्याच्यामध्ये आम्ही चहा आणि कॉफी पावडर विकतो. तर त्याच्यामध्ये आमचा मॉडेल असा आहे की आम्ही 1 लाख रुपयाची मशीन फ्री ऑफ कॉस्ट येऊन तुमच्या संस्थेमध्ये इन्स्टॉल करतो. परफेक्ट. आणि त्याच्यामध्ये लागणारं जे पावडर आहे चहा, कॉफी, गरम दूध, हळदी दूध वगैरे वगैरे ते तुम्ही विकत घेत जाऊ शकता. त्याच्यामध्ये मॉडेल आम्ही एवढा स्मार्ट बनवला आहे की ती मशीन एवढी स्मार्ट आहे की आम्हाला समजतं की तुमचं कुठचं पावडर संपलेलं आहे. क्या बात. आणि मग आमच्या टीमकडनं तोच पावडर सप्लाय केला जातो जो संपला जातो. आपण त्यांना सांगतो की संपतंय. हो आम्ही त्यांना सांगतो की ते संपते. तुमचा कॉफी म्हणजे तुमची फिल्टर कॉफी संपली आहे किंवा तुमचं अद्रकी चहा संपलेला आहे तर आम्ही रिप्लेनिश करतोय. परत सबस्क्रिप्शन मॉडेल. आणि त्याच्यामुळे आमच्या ह्या कंपनीचं व्हॅल्युएशन मल्टिप्लाय झालंय. मल्टिप्लाय. कारण ती मशीन तर मी लावली फ्री ऑफ कॉस्ट. म्हणजे तुमचे ते लाख रुपये वाचले. तुम्हाला ती मशीन विकत घ्यायची गरज नाहीये. तुम्ही झेरॉक्स मशीनचं उदाहरण दिलं म्हणून मी चेराईसच्या या कंपनीचं उदाहरण देतोय. तर त्या मशीनच्या मार्फत आणि टेक्नॉलॉजी त्या मशीनमध्ये एवढी आहे की आम्हाला एक्झॅक्टली माहिती आहे की आज किती कप चहा गेला, आज किती कप कॉफी गेलंय, आज किती कप गरम दूध गेलंय. हे सगळं आम्हाला टोटल डॅशबोर्डवर दिसतं आणि आमचा प्रेडिक्ट करू शकतो आम्ही की पुढच्या महिन्यात किती चहा विकला जाईल, किती कॉफी विकला जाईल, किती गरम दूध विकलं जाईल. सो मशीन इज नॉट द प्रोडक्ट. तर मशीन इज नॉट द प्रोडक्ट. द पावडर इज द प्रोडक्ट. करेक्ट. मशीन इज नॉट द कॉस्ट. द पावडर इज द कॉस्ट. करेक्ट. आणि ज्या संस्थेमध्ये आम्ही त्या मशीन्स लावलेत ना त्यांना आम्ही पर कप कॉस्ट लावतो. क्या बात. तर ते पण खुश. त्यांना पावडरशी काय घेणं देणं नाही. ते पावडर विकत घेत नाही. ते पर ग्लास पर कप चहा विकत घेत आहे. 7 रुपये, 8 रुपये, 9 रुपये जे काय असेल ते. फॅन्टॅस्टिक. आय थिंक खूप चांगली डिस्कशन झालं आपलं. आणि प्रत्येक उद्योजकांनी आपल्या प्रोडक्ट आणि सर्व्हिस बरोबर एक सबस्क्रिप्शन मॉडेल प्रोडक्ट काहीतरी बनवायला हवं. अशाच कॉन्टेंट जर तुम्हाला ऐकायचं असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि सर थँक्यू व्हेरी मच फॉर युअर टाइम. माय प्लेजर.